नमस्कार, मी जान्हवी. तर आज आपण बघणार आहोत की उत्तम भाकरी कशी करायची. तर बघा, भाकरी बनवताना अगोदरपासूनच पाणी थोडं थोडं घालायचं. थोडं थोडं पाणी घालता आपण जेव्हा भाकरीचं पीठ हे बनवतो तेव्हा भाकरीचा पिठाचा गचका होत नाही, त्याचं टेक्स्चरही उत्तम होतं. म्हणून थोडं थोडं पाणी घालून भाकरी उत्तम प्रकारे रगडून घ्यायची. आमच्या खानदेशमध्ये म्हाताऱ्या बायांची म्हण होती की भाकरनं पीठ जेवढं चांगलं रगडं तेवढी भाकर चांगली चव देस. म्हणून भाकरीचं पीठ हे चांगलं रगडून घ्यायचं अशा पद्धतीने. त्याचा व्यवस्थित पद्धतीने असा गोळा करून घ्यायचा. हाताने तिला असं प्रेस करत 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 त्याचं गोल हे बनवून घ्यायचं. त्याच्यानंतर भाकर थापतानाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले भाकर थापताना एक हाताने थापायची आणि एकडे हात लावून धरायचा, जेणेकरून भाकरीला आकार हा गोल येतो. आणि आपण जेव्हा भाकर थापायला लागतो ना तेव्हा गॅसची फ्लेम ही वाढून द्यायची, कारण भाकर जेव्हा आपण तव्यावर टाकतो तेव्हा तवा हा कडकडीत गरम पाहिजे. बघा, अशा पद्धतीने भाकर कुठे जाड कुठे बारीक नको राहायला, म्हणून सगळ्या बाजूने थापून घ्यायची. आता पहिली टिप्स म्हणजे भाकर बनवण्याची. जेव्हा आपण भाकर तव्यावर टाकतो तेव्हा तिला एक हाताने टाकू नये, कारण आपण एक हाताने जेव्हा भाकर टाकतो तेव्हा ती जोरात तव्यावर आदळली जाते आणि त्याच्यामुळे तिला खालून बुडबुडे येतात. म्हणून भाकर दोघं हाताने अलगद हाताने टाकायची, ते पण जेणेकरून भाकरला खालून बुडबुडे येत नाही आणि भाकर चांगली बनते. आता बघा, दुसरी टिप्स, आपण जेव्हा भाकर तव्यावर टाकतो त्याच्यानंतर आपण भाकर जेव्हा उलटी करतो त्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही फक्त 5-6 सेकंदासाठीच हाय राहू द्यायची. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लो करून द्यायची. गॅसची फ्लेम स्लो करण्याचं कारण असं आहे की भाकर ही थोडी कडक होते खालून, जेणेकरून भाकर ही चांगली फुगते. नंतर कमी गॅसवर भाकर ही भाजून घ्यायची खालून. आता आपण गॅसची फ्लेम वाढवून देऊ, जेणेकरून सगळ्या बाजूंनी भाकर उत्तम प्रकारे भाजली जावी. पहिली गोष्ट, तुम्ही पीठ चांगलं रगडा. दुसरी गोष्ट, तिला व्यवस्थितपणे भाजा. आता बघा, आपण सगळ्या कडांनी भाकर भाजून घेऊ, कुठेही भाकरीला कच्चापणा नको म्हणून. त्याच्यानंतर आपण आता भाकर पालथी करू. बघा, भाकर पालथी केल्यानंतर जिथून कुठून भाकरीमधून हवा प्रेस होते तिथं आपण चमच्याने प्रेस करायचे, जेणेकरून हवा बाहेर निघणार नाही आणि सगळ्या बाजूने ती हवा जाईल आणि भाकर उत्तम प्रकारे फुलून येईल. बघा, आपली भाकर बनवून तयार आहे. आता मी तुम्हाला असा दुसऱ्या भाकरीचा डेमो देते. बघा, माझ्या आता भाकर टाकली गेली, तिला पाणी लावलं गेलं आहे आणि आता तिला मी पलट केली गेली. आता मोबाईलचा थोडा कॅमेरा हलत असेल, कारण मी एक हाताने शूट करते आणि एका हाताने कृती करते. तशाच पद्धतीने भाकर शेकून घ्यायची. भाकर जो आपण पालथी करतो फक्त 4-5 सेकंदासाठी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लो करायची, जेणेकरून भाकरीला खालून कडकपणा येईल. मग अजून गॅसची फ्लेम वाढवून द्यायची आणि चेक करून घ्यायचं आपली भाकर खालून झाली का नाही. आता आपण भाकर ही पालथी करू. तर बघा, आपली भाकर कशी टम्मपणे फुगली जाते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.